नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2013 ते 2025 या दरम्यान जे टी पेपर क्रमांक 1 झाले होते, या पेपरमधील परिसर अभ्यासातील विज्ञान या विषयाच्या संदर्भाने जे सर्व प्रश्न विचारण्यात आले होते, म्हणजे एकूण 97 प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परिसर अभ्यासाच्या प्रश्नांचं स्वरूप कळेल, त्याचबरोबर येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा सराव देखील होईल। तत्पूर्वी तुम्ही आपलं जर ओएसिस करियर पॉईंटचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते ॲप डाउनलोड करा, जिथे तुम्हाला ओड पेपर दिलेले आहेत, म्हणजे ते तुम्ही सोडवू शकता, व्ह्यूज करू शकता आणि विश्लेषणाचे व्हिडिओ देखील पाहू शकता। त्याचबरोबर मॉडेल पेपरसुद्धा तुम्हाला तिथं अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत, ते देखील तुम्ही व्ह्यूज करू शकता, सोडू शकता आणि मॉडेल पेपरचा सुद्धा विश्लेषणाचा व्हिडिओ बघू शकता। ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोअरवरून सुद्धा आपलं ॲप डाउनलोड करू शकता। तर अधिक वेळ न घेता 2025मध्ये जो पेपर झाला होता टी पेपर क्रमांक 1, त्या पेपरमधील परिसर अभ्यासातील विज्ञानच्या प्रश्नांचं आपण वाचन करत आहोत। तर प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? तर मृदेची सुपीकता कमी मृदेचा सामू 8 पेक्षा जास्त असणे या कारणामुळे होते। त्यानंतर अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅश डॅशच्या नियमांशी संबंधित आहे। तर अग्निबाणाचं प्रक्षेपण कार्य हे न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमाच्या संदर्भानं आहे। पर्याय क्रमांक 3। आईस्क्रीम तयार करताना व थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर गोठवलेला कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हा आईस्क्रीम तयार करण्यासाठी आणि ती थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो। त्यानंतर रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर ती पद्धती आहे अपकेंद्री पद्धती। नेक्स्ट, हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? तर हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर जो येतो तो विलयन बदलामुळे घडून येतो। पर्याय 1। जोड्या जुळवायच्या आहेत, तर यामध्ये परीक्षा विभागानं हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट, डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर डॉट ही उपचार पद्धती क्षयरोगासाठी वापरली जाते। खाली बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहेत, त्यातील विसंगत जोडी ओळखा। तर त्यातील विसंगत जोडी आहे कांस्यापासून लोखंड। नेक्स्ट, जिभेवरच्या छोट्या छोट्या उंच वाट्यांना डॅश डॅश म्हणतात, तर त्यांना रुचिकलिका असं संबोधल्या जातं। आता आपण 2024मध्ये जो पेपर झाला त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात। प्रश्न आहे, मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर तो मॉम नावाने प्रसिद्ध आहे। या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते, तर त्या आहेत ब्रायोफायटाज। तडितरक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता आहे? तर लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक हा तडितरक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय आहे। नेक्स्ट, फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, या मागचं कारण कोणतं आहे? तर या मागचं कारण आहे संघनन। पर्याय 3। गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर हा भौतिक बदल आहे।
जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 4ची निवड जर केली तर आपल्या सर्व जोड्या जुळून येतील. त्यानंतर मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता तर किती असते? 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या दरम्यान. रक्तपेशी व पेशीचे रेत टिकवून ठेवण्यासाठी खालील पर्यायापैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? तर यासाठी द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग होतो. नेक्स्ट, H1N1 या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर H1N1 या विषाणूजन्य रोगाला स्वाईन फ्लू या नावाने ओळखले जाते. मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? तर मादक पेय तयार करण्यासाठी लॅक्टोजचा वापर केला जात नाही. त्यानंतर 2021 जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे मासे यांच्याशी विसंगत बाबत खालील पर्यायापैकी कोणती आहे? मत्स्यवर्गाच्या बाबत विसंगत बाब ओळखायची आहे. तर हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते हीच विसंगत ओळ आहे मत्स्यवर्गाच्या संदर्भानं. संपर्कजन्य रोगांचा गट खालीलपैकी कोणता? संपर्कजन्य रोग तर यामध्ये खरूज, इसब आणि गजकर्ण हे सर्व संपर्कजन्य रोग आहेत. मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोन मिल या नावाने प्रचलित काय आहे? तर बोन मिल हे एक प्रकारचं खत आहे. प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात? तर ती प्रथिनांपासून मिळतात. शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करते? तर रक्त गोठविण्याचे कार्य रक्तबिंबिका करतात. पर्याय 2. पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते याला कारणीभूत ठरणारा किंवा ठरणारे घटक कोणते आहेत किंवा कोणता आहे? पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसणे याला ठरणारा कारणीभूत घटक एकतर वातावरण आहे, ठीक आहे, आणि वातावरणातून होणारं प्रकाश किरण म्हणजे दोनही घटक कारणीभूत आहेत. अ आणि ब दोनही. पर्याय 3. त्यानंतर सर्वसाधारणपणे धातू नसतात असं म्हटले. सर्वसाधारणपणे धातू नसतात तर धातू ठिसूळ नसतात. पर्याय 3. त्यानंतर खालील कारण व परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण दिले त्यांनी पाणी हे संयुग आहे आणि परिणाम हे पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. तर दोन्ही बरोबर आहे. पाणी एक संयुग आहे आणि मूळ पदार्थाची संयुग गुणधर्म नाहीशी करतात म्हणून भिन्न आहेत म्हणजे अ आणि ब योग्य. त्यानंतर परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्नसाखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतात? तर विघटक हे संक्रमण करण्याचं काम करतात. पर्याय 2. त्यानंतर तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता आहे? तर तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय आहे मार्गारीन म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 2020 जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचे वाचन करूयात. प्रश्न आहे, मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्रावणारी ग्रंथी कोणती? तर ती ग्रंथी आहे पीयूषिका ग्रंथी. नेक्स्ट, पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? तर
पोलिओ या रोगासंबंधीचं योग्य विधान आहे. पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? तर त्यामध्ये निकोटीन बरोबर आहे, टार पण बरोबर आहे आणि कार्बन डायऑक्साईड, म्हणजे तिन्ही अ ब क पर्याय 4. नेक्स्ट, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? तर अयोग्य विधान आहे, फुलपाखरासारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे आढळतात, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? तर परीक्षा विभागानं 2 आन्सर दिलेले होते या प्रश्नाचे. रानभेंडी इंधन आणि शिरीष औषध, म्हणजे 1 आणि पर्याय 3 अशी उत्तर आहेत. त्यानंतर खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. कारण अ आहे, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, तर अ बरोबर आहे. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, खारट असल्यामुळं समुद्रात पोहणे अवघड होते. नाही, उलट सोपं जाईल, कारण घनता जास्त असल्यामुळं सोपं जाईल, म्हणजे फक्त अ असंच उत्तर असणार आहे. त्यानंतर अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता? तर अन्न साखळीतील द्वितीय भक्षक आहे इथे घुबड, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 2018 जो पेपर झाला होता, त्या पेपरचं आपण वाचन करूयात, त्या पेपरमधील प्रश्नांचे. तर प्रश्न आहे, मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायापैकी कोणता आहे? तर तो आहे संप्रेरक. खालील पर्यायापैकी संसर्गजन्य रोग कोणते आहेत? तर संसर्गजन्य रोग आहेत इसब आणि गजकर्ण, म्हणजे पर्याय 4. त्यानंतर तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घटक घातक पदार्थ निर्माण होतो? तर तिन्ही अ ब क, निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड. त्यानंतर खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय कोणता? अयोग्य विधानाचा पर्याय कोणता असं विचारले, तर पर्याय 2, प्रामुख्याने पक्षातील नरामध्ये XY गुणसूत्रे आढळतात. त्यानंतर बटाटे व कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये यासाठी कशाचा उपयोग होतो? तर यासाठी गॅमा किरणांचा मारा केला जातो, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खाली कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. अ आहे, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, ठीक आहे, आणि त्याचा परिणाम आहे समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. तर बरोबर आहे, घनता जास्त असल्यामुळं पोहता येईल, म्हणजे उत्तर आहे 2ही योग्य आहेत. त्यानंतर परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते आहे? तर परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य आहे परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत करणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न आहे, तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? पालेभाज्यांचे सूप, धान्याचा कोंडा, गव्हाचे पेज, लोणी. तर आपलं उत्तर आहे लोणी. खालीलपैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोणता? तर आपलं उत्तर आहे तारा मासा. नेक्स्ट आहे, खालील पर्यायापैकी विषाणूपासून होणाऱ्या रोगाची जोडी कोणती असं विचारलंय, तर हेपेटायटिस, रेबीज. मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनवलेल्या तातेचा उपयोग कोणता? तर शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवणे. प्रामुख्याने मानवी शरीरास संरक्षण देणारे आणि नियंत्रण ठेवणारी पोषक द्रव्य
कोणती? तर पर्याय 3 जीवनसत्वे व खनिजे. लहान आतडे असे संबोधले जाते कारण, त्याचं कारण आहे की पर्याय 2 लहान आतड्याचा व्यास कमी असतो मोठ्या आतड्याच्या तुलनेत. नेक्स्ट आहे प्रकाशाच्या अपवर्तनाचे संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या? तर वाळवंटातील मृगजळ बरोबर आहे. पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य बरोबर आहे. ताऱ्याचे लुकलुकणे बरोबर आहे. म्हणजे तिन्ही अ ब क. निसर्गात सापडणारे ग्रॅफाइट हे नसते, तर हे कठीण नसते. खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे पाणी हे मिश्रण आहे. परिणाम दिले पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात, तर फक्त ब योग्य आहे. परिसंस्थेतील अन्नसाखळीतील पोषण द्रव्य एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्त्वाचा घटक खालील पर्यायापैकी कोणता? तर तो पर्याय क्रमांक 3 आहे, बुरशी. बरोबर. बघा आता आपण 2016चे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे पहिला आपला, वनस्पतीच्या वृद्धी संलग्न हालचाली खालील पर्यायापैकी कोणती? तर पर्याय 4 खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. कचऱ्यातील पदार्थाच्या निसर्गता विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायापैकी कोणता? तर पर्याय 1 थर्माकोल, प्लास्टिक, चामडी बूट, लाकूड. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालील पैकी योग्य विधाने कोणती? तर आपल्या 123 नंबरचा क्वेश्चन दिला आहे की उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. बरोबर आहे. शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. हे पण बरोबर आहे. म्हणजेच अ आणि ब दोन्ही योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता? तर पर्याय 4 पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. सहसंबंध दिलाय सूर्य पृथ्वी अणुकेंद्र, तर अणुकेंद्र इलेक्ट्रॉन. नेक्स्ट क्वेश्चन आहे की वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर तो चंदनाचे तेल. नेक्स्ट आहे जीव जन्माच्या जरायुज या पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही असं म्हटलंय? तर पर्याय 3 युग्मनस तयार झाल्यानंतर त्यांच्यावर एक संरक्षक कवच तयार होते. नेक्स्ट आहे दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर श्राव्यातीत ध्वनी बरोबर आहे. पाश्चरायझेशन पद्धत बरोबर आहे. कॅरॅमलायझेशन पद्धत बरोबर आहे. म्हणजे 129चं उत्तर नाही. कॅरॅमलायझेशन पद्धत जी आहे ती नाही. म्हणजे उत्तर आहे फक्त अ आणि ब. परत एकदा पाहूयात आपण. दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? श्राव्यातीत ध्वनीचा होतो आणि पाश्चरायझेशन पद्धतीचा होतो. कचा होत नाही. म्हणजे उत्तर आहे अ आणि ब. डिटेल स्पष्टीकरण जर पाहिजे असेल की का वगैरे होत नाही, तर 2016चा परिसर अभ्यास हा स्वतंत्र स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते? तर प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. नेक्स्ट आहे प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धत खालील पर्यायापैकी कुठे उपयुक्त ठरते? तर प्रभाजी ऊर्ध्वपातन ही पर्याय 2 खनिज तेलापासून पेट्रोल बनवणे यासाठी उपयोगी ठरते. नेक्स्ट आहे खालील कारण आणि परिणामांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. देव मासा शीत रक्ताचा प्राणी आहे कारण
आणि परिणामे सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. तर फक्त ब योग्य आहे, अ जे कारण आहे ते चूक आहे, परिणाम योग्य आहे. विद्युत प्रश्न आहे की विद्युत दिव्यांमध्ये आर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूचे मिश्रण का भरलेले असते? तर आपलं उत्तर दिलंय पर्याय 4, त्यामुळे दिव्यातील ताऱ्याच्या कुंडलाचे आयुष्य वाढते. पुढे आहे खालील योग्य विधाने कोणती? तर दिलंय की ब्रोमीन हा अधातू आहे, हे बरोबर आहे. सर्वसाधारण अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात, बरोबर आहे. ब्रोमीन द्रव अवस्था आढळतो, बरोबर आहे. ब्रोमीन हा धातू आहे, हे चूक आहे. बघा पहिलंच इथं अधातू दिलंय ना, ते बरोबर आहे, म्हणजे हे चूक आहे. म्हणजे उत्तर झालं पर्याय 3 अ ब क फक्त. नेक्स्ट आहे इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे? तर बघा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता. आता आपण 2014च्या पेपरमधील प्रश्न पाहूयात विज्ञानाचे. तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर इथे आपल्याला ओल्ड पेपर 2013 ते 2025 पर्यंत सर्व पेपर तुम्हाला ओल्ड सब्जेक्ट वाईज ऑनलाईन सोडवता येतील. त्यांच्या PDF व्ह्यू करता येईल व व्हिडिओसुद्धा पाहता येईल. त्याचबरोबर आपण सराव पेपरसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरला सुद्धा सर्च करू शकता. प्रश्न आहे की कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वृद्धी असंलग्न हालचाल. कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणार या पदार्थाची योग्य जोडी खालील पर्यायात कोणती? तर पर्याय 1 थर्माकोल लाकूड. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला हे खालीलपैकी योग्य अयोग्य विधान कोणते निवडायचे आहेत? हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. तर हे बरोबर आहे. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे, तर हे चूक आहे, म्हणजेच फक्त अयोग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविण्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो? पर्याय 1 उत्तर आहे सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते. सामान्यतः अणुविद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता? तर पर्याय 4 प्रोटॉन इलेक्ट्रॉन. नेक्स्ट आहे वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर निलगिरी तेल. जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्य कोणते वैशिष्ट्य आढळत नाही असं म्हटलंय? तर पर्याय 4 ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हे वैशिष्ट्य आढळत नाही. पहिले 3 वैशिष्ट्ये आढळतात. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांच्याशी संबंधित बाबी खालील पर्यायापैकी कोणत्या? तर आपल्याला दिलंय की तरुण भारत संघ, पाणी पंचायत, पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा आणि चिपको आंदोलन. तर यापैकी अ आणि क, अ म्हणजे तरुण भारत संघ आणि क पेड़ बचाओ लगाओ पदयात्रा हे 2 संबंधित आहे. पर्याय 1 अ आणि क राजेंद्र सिंग यांच्याशी. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायापैकी कोणती क्रिया घडते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन मुक्त होतो. नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? तर पर्याय 3 एखादा गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैच्छिक क्रिया आहे. हे विधान अयोग्य आहे.
विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर पर्याय 2, नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर सरडा शीतरक्ताचा प्राणी आहे आणि परिणाम आहे सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. तर फक्त अयोग्य आहे. उष्णतेचे अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 3, सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे. खालीलपैकी योग्य विधान कोणती? तर आयोडीन हा अधातू आहे, हे योग्य आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते, योग्य आहे. आयोडीनला चकाकी असते, योग्य आहे. आयोडीन हा धातू आहे, हे चूक आहे, कारण आपण पहिल्याच पर्यायात अधातू योग्य म्हणलेलो आहे. तर उत्तर झालं पर्याय 3. विद्यार्थी साधन सामग्री वाया न घालवता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे खालील पर्यायापैकी कशाचे उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे पर्याय 4, प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शक. दोन 2013च्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? तर डाळी, पालेभाज्या आणि दूध. पर्याय क्रमांक 3. खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मान याप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता असेल? तर तो शहामृग असेल. सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? तर सोनकिडे हे कीटक नियंत्रणासाठी उपयोगी पडतात. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? तर मानवाचे 20 दात पडतात आणि पुन्हा नव्याने येतात. पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात? तर पितळेमध्ये जस्त आणि तांबे असते. खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणतं? तर या 4 पैकी योग्य विधान आहे, जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? तर ती निकेलमुळे येते. अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेस कसे असते? तर ते फारच कमी असते इलेक्ट्रॉनचं वस्तुमान. खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? तर वाळवी ही निसर्गातील सफाई कामगार आहे. ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असेल? तर तो 27 असेल. तुम्हाला विश्लेषणासाठी या यूट्यूब चॅनलवर जाऊन स्वतंत्र जर तुम्ही 2013 परिसर अभ्यास असं सर्च केलं यूट्यूबला तर निश्चितपणे व्हिडिओ मिळून जाईल. नेक्स्ट, सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? तर सौर घटाचा वापर करून अवकाशातील मानवनिर्मित उपग्रहासाठी वीज पुरवठा होतो. औषध साठवणीचे शीत कपाट याच्यासाठी पण वीज पुरवठा होतो. वीज तापक, त्याचबरोबर दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप, स्वयंपाक करणे म्हणजे वरील सर्व. अ, ब, क, ड, ई. पर्याय क्रमांक 4. जागतिक आरोग्य दिन. आपल्या सर्वांना माहिती आहे की जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिलला असतो. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठे आहे? तर राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरला आहे. कोणतं विधान बरोबर आहे? तर यापैकी मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत, हे विधान अगदी बरोबर आहे. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? तर पदार्थाचे गुणधर्म. अशा पद्धतीनं आपण 2025 ते 13
परिसर अभ्यास या विषयातील विज्ञानाचे प्रश्न वाचले. आपण या अगोदर भरपूर म्हणजे स्वतंत्र व्हिडिओ वाचन केले आहेत, म्हणजे राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, भूगोल, इतिहास आणि पेपर क्रमांक 2चेही आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याचबरोबर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत आपण सब्जेक्टचं ॲनालाइज करणारे, ज्यामध्ये तुम्हाला 4ही पर्यायाचं विश्लेषण दिलेलं आहे. आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये तुम्हाला ओल्ड पेपर दिलेत, जे ओल्ड पेपर तुम्ही सोडवू शकता आणि विश्लेषणही ऐकू शकता, पाहू शकता. त्याचबरोबर मॉडेल पेपर दिलेले आहेत, हे मॉडेल पेपरही तुम्ही सोडवू शकता आणि त्याचं विश्लेषणही सब्जेक्ट वाईज तुम्ही ऐकू शकता, पाहू शकता. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमधून करा किंवा डायरेक्ट ॲपमधूनही तुम्ही करू शकता. इतर जे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्याला सबस्क्राईब करा, जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामच्या संदर्भाने तुम्हाला अपडेट मिळतील. धन्यवाद.